ह्या पिकअपच्या गाडीबद्दल ह्या टायराची माहिती मला सांगा आता कसं. तर चला, ही टायराची माहिती म्हणजे काय आहे. हा आहे MRF कंपनीचा. हा पिन 12 प्लायचा येतो या. 12 पायचा कुठला येतो MRF मास्टर प्लस. पण आणि हा येतो JK कंपनीचा. हा पिन 12 प्लायचा येतो JK कंपनीचा आहे. ह्याच्यात आणि त्याच्यात फरक काय असतो? हा ह्याच्यात आणि त्याच्यात फरक म्हणल्यावर हा MRF आहे नाही, हार्ड येतोय JK मध्ये. हार्ड येतोय जरा जास्त आणि हा सॉफ्ट येतोय. पण चालायला आता म्हणलं तर पिकअप गाडी लागणार जास्त करून JK वापरली 715 मध्ये. हो का? जास्त टायर पिन चालणारा पिकअप मध्ये 715 जास्त चालतो मार्केटमध्ये आता सध्या. आणि लाईफ पिन याला चांगले. त्याला प्लस कंपनीनं गॅरंटी दिलेली आहे की इयरला जर इयर आले तर टायर बदलून होतो. हा पिन मिळतोच. MRF 715 पिन मिळतोच. पण प्लसली काय आहे टायरची फॅसिलिटी, एकदम हार्ड येतोय. MRF हा हार्ड आहे आणि त्याची लेंथ जर बघितलं तर MRF ची रुंदी जास्त येते. 715 पेक्षा रुंदी जास्त आहे. कॅमेरामॅन जरा दाखवा इथं. हा ही रुंदी म्हणलं तर जास्त येते थोडीफार, नाहीतर लेंथ समानच येतोय. आणि तसं चालायचं म्हणलं तर JK एक नंबर आहे एकत्र आहे. त्याची आता मार्केटमध्ये नाही जास्त रिक्वायरमेंट JK 715 ला मागणी कुठल्या टायरला आहे तर 715 ला JK ला आहे. MRF ला कमी चालतोय मार्केटमध्ये. त्याच्यामुळे बेस्ट जर तुम्ही म्हणला तर JK वापरा, काय अडचण नाही, बिनधास्त. आणि फिटिंग कराय पण JK एक नंबर आहे. फिटिंगला हा जरा टायर दमवतोय. पंक्चरवाले कोण बघत असतील त्यांच्यासाठी माहिती सांगतो. हा टायर दमवतो का तर दमवतो. MRF फलताना बसवताना दमवतोय. हार्ड काटाळ येत्या आणि त्यामुळे JK एक नंबर आहे. बिनधास्त वापरा टायर. धन्यवाद मित्रांनो. मी पैलवान टायर. नमस्कार. नमस्कार.